जय महाराष्ट्र मित्रांनो, मुस्लिम समाज हा एकमेव समाज असा आहे जो सर्वात जास्त मूर्ख आहे। ते कसे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझे नाव मिनाज शेख आणि मी आज आपल्याला सांगणार आहे की मुस्लिम समाजाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड कशी मारून घेतली। होय, सर्वात आधी तुम्ही हा व्हिडिओ पहा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा, ज्यात त्यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मुस्लिम समाजाला आरक्षण दिलंय हे सांगितलंय। या राज्यामध्ये हे मतांचं राजकारण करतात अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझा सवाल आहे, जर तुम्ही अशा अध्यक्ष महोदय मला सांगा, मुस्लिम समाजाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मध्ये तुम्ही स्कॉलरशिप का नाही दिली अध्यक्ष महोदय? आम्ही दिली अध्यक्ष महोदय। 50% त्यांच्या पैसे आमच्या सरकारने हा निर्णय केला का? तुम्ही केला ना अध्यक्ष महोदय? कारण तुम्हाला मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतांकरता करायचा आहे। तुम्ही त्याला वोट बँक समजता। तुम्ही त्यांना अध्यक्ष महोदय त्यांचा विकास करायचा नाहीये। नाहीतर रंगनाथन आयोग कोणाच्या काळात आला? सच्चर आयोग कोणाच्या काळात आला? का तुम्ही रंगनाथन आयोग आणि सच्चर आयोगाच्या नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही? का नाही दिलं सांगा? याचं कारण आहे तुम्ही ठोंगी आहात। तुम्हाला केवळ राजकारण करायचं आहे, मुस्लिम समाजाला भडकवायचं आहे। मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू। यापूर्वी अध्यक्ष महोदय, मुस्लिम समाजातल्या 52 जातींना ओबीसीतलं आरक्षण युतीचं सरकार होतं तेव्हा आम्ही दिलं। देखा, बघितलं, मुस्लिम समाजातील 50 जातींना आरक्षण देणारं नेतृत्व महायुती, मुस्लिम समाजांना रोजगार देणारं योजनाए देणारं सरकार महायुती, मुस्लिम समाजातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणारं सरकार महायुती, मुस्लिम समाजातील लोकांना घरकुलं देणारे सरकार महायुती, मुस्लिम समाजातील तरुणांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणारी सरकार महायुती, भाजपा। ओके, भाजपा असेल, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आता सध्याच्या याच्यात आहेत। महाराष्ट्रात एवढे जे विकास कामं होत आहेत, कुठे शाळा, कुठे कॉलेज, कुठे रस्ते होत आहेत, कुणासाठी, कोण करतं आहे? महायुती। त्यात त्यांनी सांगितलं आहे का की मुस्लिम समाजाला याचा उपयोग करू नका, मुस्लिम समाजाला या योजना देऊ नका, मुस्लिम समाजाला चांगल्या रस्त्यातून वागू देऊ नका, मुस्लिम समाजाला स्वस्त धान्य देऊ नका, मुस्लिम समाजाला जे हे सुविधा घेऊन आहेत, जे व्हॉट्सअपवर जे सुविधा घेऊन येत आहेत, म्हणजे तहसीलमध्ये जाण्याची जास्त गरज नाही, व्हॉट्सअपवर सगळं तुमचं काम करून देण्यात येईल, तुम्हाला प्रमाणपत्र व्हॉट्सअपवरच मिळेल, तुम्हाला काही खूप योजना येणार आहेत, राशन कार्डच्या योजना व्हॉट्सअपवरच येणार आहेत, आधार कार्डच्या पण खूप योजना राशन कार्ड आपलं व्हॉट्सअपवरच येणार आहेत। या एवढ्या सर्व योजना करून देखील जी लोक या महायुतीला विरोध करत असेल ती लोक खरंच मूर्ख असतील का नाही? मला मुस्लिम समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे। मुसलमानांनो, मेरे भाइयों, क्या दिया है तुम्हें शरद पवार ने, काँग्रेस ने क्या दिया है? उद्धव ठाकरे ने काय दिले? काय तुम्हाला घरं बांधू दिली का? तुमचे उद्योगपती तयार केले? आज पण रस्त्याच्या साईडला फळंही काढलेत तुमचे लेकरं ते काय करायला लागलेत? पंक्चर काढायला लागलेत। मी पण मुस्लिमच आहे ना, मी काय करलो? चिकनचं दुकान टाकून बसलो। आधी पुणे मुंबई फिरून आलो, 7-8 हजार महिना काय न। त्यामुळे माझी मुस्लिम समाजाला विनंती आहे, जागरूक व्हा। काँग्रेस, राष्ट्रवादीवाले, शरद पवारवाले, उद्धव ठाकरेंचे लोक तुम्हाला भीती घालतात, तुम्ही भीतात की भारतीय जनता पक्ष येईल तो तुम्हाला असं करेल, परंतु हाच एकमेव पक्ष आहे जो सर्वांना सोबत घेऊन विकास कामं करून पुढे चालतो। आता तुम्ही म्हणाल की BJPचे आमदार, महायुतीचे आमदार मुसलमानांच्या विरोधात बोलायला लागलेत, काही बोलायला लागलेत, नेते काही ते कामून बोलायलेत, तुमची चूक। तुम्ही स्वतः BJPच्या विरोधात आहात। सर्व BJPच्या लोकांना माहिती आहे की BJPला हरवण्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रवादी, शरद पवार, उद्धव ठाकरे हे मोठे नाहीत, सर्वात मोठा शत्रू त्यांचा मुसलमान आहेत। कारण मुसलमान स्वतः त्यांना हरवायसाठी डायरेक्ट पुढे असतात, मग तो विरोधात बोलणारच ना, तुमची आरती उतरवणार। तुम्ही जाना भाजपात, का जात नाहीत? मी चॅलेंज देतोय मुस्लिम तरुणांना, तुम्ही शिकलेले सवरलेले आहात, तुम्ही विकास कामांच्या आधारावर भाजपात प्रवेश करा। नक्कीच मुसलमानांना, सर्व मुस्लिमांना फायदा होईल, या देशाला फायदा होईल, महाराष्ट्राला फायदा होईल। हिंदू मुस्लिम करायचा चान्सच राहणार नाही ना जर सर्व मुसलमान म्हणजे भाजपात आले तरी। भाजपा हा काय मुसलमानांच्या विरोधातला पक्ष नाही आहे, तो विकास कामांवर, या देशात जो प्रेम करेल त्याच्यावर तो सुद्धा त्यांची काय, त्यांना काय बरं वाटतंय का मुसलमानांच्या विरोधात बोलायला?
पण तुम्ही करतातच ना तसं. मुसलमान बी जे पीच्या विरोधात बोलतो, मग बी जे पी पण मुसलमानांच्या विरोधात बोलणार ना. तरी देखील त्या लोकांची मी तर म्हणतो त्यांचं मोठं मन की ते लोक तुमच्यासाठी देखील योजना आणतात. खरंच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा मी आभारी आहे. त्यांनी एवढं मुस्लिम समाजानं त्यांच्यावर अत्याचार करून अन्याय करून देखील देवेंद्र फडणवीस साहेब हे मुसलमानांच्या हिताचे रक्षण करतात, मुसलमानांसाठी योजना आणतात किंवा खूप योजना आहेत. मौलाना आझाद विकास महामंडळाला पैसे देतात, वफ बोर्डाला पैसा देतात. मग अजून काय पाहिजे? तरी देखील तुम्ही असं मूर्खचाळे करता. सुधरा. त्या शरद पवारांच्या, त्या उद्धव ठाकरेंच्या, त्या काँग्रेसच्या नादाला लागू नका. त्यांनी काय दिलं आहे 70 वर्षात? काय दिलं आहे? स्वतः मला, माझ्या वडिलांना, माझ्या आजोबाला कधीच घरकुल मिळालं नव्हतं. यंदा माझ्या वडिलांच्या गेल्या वर्षी घरकुल आलं आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा आमच्या घरात घरकुल आलं माझ्या वडिलांना गेल्या वर्षी. खूप लोकांना आलं, खूप मुस्लिम, दलित समाज, मराठा सर्व लोकांना घरकुलं यायला लागलेत. काही योजना यायला लागलेत, बाथरूमसाठी योजना यायला लागलेत, काही योजना यायला लागलेत, शेतकऱ्यांसाठी काही पण योजना येत आहेत. कोण करायले? तरी त्या लोकांना तुम्ही विरोध करता. मला प्रत्येक जणाला एक सांगायचं आहे, जर एवढ्या योजनांचा तुम्ही फायदा घेत असताल, तुम्ही विचार करा, आधी एवढ्या योजना होत्या का? नव्हत्या ना. मग आता हे सरकार देतं आहे तर तुम्ही ह्या सरकारचं तुम्ही समर्थन तर करायला पाहिजे ना. का तरी मूर्खांवणी तुम्ही त्यांच्या विरोधातच बोलायचं. फक्त आम्ही कार्यकर्ते शरद पवारांचे, उद्धव ठाकरेंचे, ह्यांचे त्याचे. अरे जो माणूस काम करत आहे त्या माणसाला तरी तुम्ही हे करा ना. नमक मीठ खाल्लं ना त्या माणसाचं. मीठ म्हणजे गहू तांदूळ फ्रीचाच आहे ना, सरकार देतं आहे. पण ते जाऊ द्या, घरकुल भेटायला, घराला राहायला भेटायला लागले, लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी भेटायला लागले, दवाखाने फ्री केले, चांगल्या चांगल्या सुविधा आणल्या दवाखान्यात. जय हिंद. तरी देखील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या देशाचे पंतप्रधान होणार हे नक्कीच 2029ला किंवा 2034ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या देशाचे पंतप्रधान होणार आणि त्यांना आपण सपोर्ट केलाच पाहिजे. मग नंतर तर पहा काय महाराष्ट्राची काय दिशा होईल, किती प्रगतीपथावर जाईल महाराष्ट्र. या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात फक्त विकासच विकास नोंदवेल. त्यामुळे फडणवीस साहेबांची साथ द्या, अजित पवारांचा महायुतीच्या प्रत्येक नेत्याची साथ द्या. भाजपात प्रवेश करा, बिंदास. एक नंबर पक्ष आहे, या सर्वांपेक्षा चांगला पक्ष आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.